सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आताच एक मोठी धुळ्यातून ब्रेकिंग न्यूज आपल्या हाती आली आहे। मुंबई आग्रा महामार्गावर आज सकाळी एक खासगी प्रवासी बस अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना देवभाणे परिसरात घडली आहे। मुंबईहून इंदोरच्या दिशेने निघालेली ही बस महामार्गावरून जात असताना अचानक एका टायरला आग लागली आणि क्षणात संपूर्ण बसने पेट घेतला। सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळलाय। टायर पेटल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगाचे गांभीर्य ओळखून बस तात्काळ रस्त्याच्या कडेला थांबवली आणि सर्व प्रवाशांना खाली उतरवले। त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून जवानांकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे। सदर घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। या प्रकरणी अधिक चौकशी सुरू असून बस पेटण्यामागचे नेमके कारण समजू शकले नाहीये। तुम्हारा नाम बताओ। जावेद। ट्रैवल्स का नाम बताओ। डॉल्फिन ट्रेवल्स। कहाँ से कहाँ निकले ट्रैवल? बम्बई से इंदौर। क्या हुआ? पीछे धुआं होगा, कुछ आया साथ में कुछ भी हुआ होगा नीचे, तो धुआं आया तो गाड़ी साइड में लगाया तो थोड़ा आग जैसा लगा तो फिर उसको वो बुझाने का था, उससे बुझाया फिर भी नहीं बुझा, फिर पैसेंजर को सबको बाहर निकाला, फिर उसके बाद फिर आग लगा। आग किसकी वजह से लगी क्या मालूम? अब ये कुछ नहीं, इलेक्ट्रॉनिक गाड़ी है, नीचे कुछ शॉर्ट सर्किट हुआ है या क्या हुआ। कितने बजे सुबह है? 6-7 बजे। कितने पैसेंजर थे? 33। किसी को कुछ लगा है? नहीं, किसी को कुछ भी कोई। बाद में क्या अग्निशामक वाले आए थे? जी हाँ, वहाँ फायर ब्रिगेड वाले आ गए थे, उन्होंने नाक लिया। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। चला स्वच्छ भारतासाठी एकत्र येऊया। मूर्तिजापूर महाराष्ट्र येथे प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली आहे। प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे, त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि आपल्या शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी एकत्र येऊया। जाणून घ्या प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे फायदे। प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो। प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपल्या पृथ्वीची काळजी घेऊ शकतो। प्लास्टिक कचरा शहराला अस्वच्छ करतो, तसेच प्राण्यांची देखील हानी होते। प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसेल। प्लास्टिक कचऱ्यामुळे अनेक प्रकारांच्या रोगांचा धोका असतो। प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपले आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो। प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काय करू शकतात? प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे बंद करून कापडी किंवा कागदी पिशव्या वापरा। प्लास्टिकच्या बाटल्या न वापरता धातूच्या किंवा काचेच्या बाटल्या वापरा। प्लास्टिकच्या वस्तू कमी वापरा आणि पर्यावरणाला उपयुक्त वस्तू वापरा। प्लास्टिक बंदीला सहकार्य करा आणि स्वच्छ भारतासाठी योगदान द्या। प्लास्टिक बंदी, स्वच्छ शहर, सुंदर भविष्य। राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या दशसूत्री कार्यक्रमाचे पालन करूया। नगर परिषद मूर्तिजापूर द्वारा जनहितार्थ जारी।